या ठिकाणी नूतन वर्षाच्या नवीन वर्षाच्या तमाम जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्यांच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा आणि त्यांचं आयुष्य हे सुख समाधानी असावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। महानगरपालिकेसाठी तयार करीत होते, मागे 5 वर्षापासून तुम्ही काम करत आहे, काय मत आहे तुमचं? या ठिकाणी शिवाजीनगर मानपूर विधानसभा आणि अणुशक्तीनगर विधानसभा यातील 139 आणि 140 या दोन्ही प्रभागामध्ये मागील 5 वर्षापासून मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होतो, सहकार क्षेत्रामध्ये काम करत होतो, कामगार क्षेत्रामध्ये काम करत होतो आणि विभागातील तमाम समस्या यांच्यावरती मी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। धार्मिक कामं केलेली आहेत आणि ते सगळे कामं करत असताना कोणत्याही राजकीय पक्षाशी मी कनेक्ट नव्हतो। परंतु येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेच्या एक अपेक्षित असं होतं जनतेकडे की मी भविष्यामध्ये किंवा माझ्या परिवारातील भविष्यामध्ये एखादा उमेदवार नगरसेवक म्हणून 139 किंवा 140 या प्रभागामधून प्रतिनिधित्व करावं आणि जेणेकरून चांगल्या पद्धतीने लोकांना सुखसुविधा ज्या नागरिक सुविधा भेटल्या पाहिजेत त्या मिळाव्यात या अपेक्षेने गेले 5 वर्ष मी सातत्याने दिवस रात्र या विभागामध्ये काम केलं। माझे मित्र, माझे सहकारी, विभागातील तमाम सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सगळ्यांनाच अशी अपेक्षा होती की मिलिंद कडलाक यांचा किंवा यांच्या परिवारातील कोणतरी येणाऱ्या महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये नेतृत्व तयार होईल आणि तशा त्या पद्धतीने आम्ही थोडा प्रयत्नही केला। प्रभाग क्रमांक 140 मध्ये उमेदवारी मागण्याचाही आम्ही प्रयत्न केला, परंतु काही कारणामुळं आम्हाला ती उमेदवारी मिळू शकली नाही। त्यामुळे आमचे जे काही मित्रमंडळी आहेत, मिलिंद कडलाक यांना मानणारे जे सामाजिक चळवळीतले लोक आहेत आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा विविध पक्षातील लोक आहेत, यांना हा खूप मोठा एक धक्का लागलेला आहे की माझ्यासारखा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला उमेदवारी भेटली नाही आहे। परंतु हरकत नाही आहे, यावर्षी किंवा या कालावधीमध्ये जर मला महानगरपालिकेची उमेदवारी किंवा माझ्या परिवारातील कोणाला उमेदवारी मिळाली नसली तरी मी भविष्यामध्ये जनतेच्या सेवेसाठी वारंवार दिवसरात्र उपलब्ध राहील आणि अनेक चांगल्या पद्धतीचे मी उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करेल। आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनच सांगतो की मिलिंद कडलाक हा तळागाळातल्या लोकांसाठी कायमस्वरूपी सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी उपलब्ध राहणारं व्यक्तिमत्व आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका जरी मी लढत नसलो तरी माझे जे काही मित्रमंडळी आहेत, माझ्याशी संबंधित जे काही माझे जवळचे लोक आहेत ते काही अंशी नाराज झाले असतील, परंतु आजच्या या नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की निराश होऊ नका आणि आपण भविष्यामध्ये याच्याहीपेक्षा जोमाने काम करू आणि भविष्यामध्ये उमेदवारीसुद्धा आपण खेचून आणू आणि आपण नगरसेवक हे पदसुद्धा आपण खेचून आणू आणि जनतेच्या सेवेसाठी आज पण होतो, काल पण होतो आणि भविष्यात पण राहणार हे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो। साहेब, पुढची राजकीय वाटचाल कसा असणार आहे? बघा, पुढची राजकीय वाटचाल आता या नवीन वर्ष 2026 चालू झालेलं आहे। पुढची राजकीय वाटचाल म्हणण्यापेक्षा माझी सामाजिक वाटचाल ही अतिशय मी अजून जोमाने करेल। राजकीय वाटचाल असं मी नाही म्हणू शकत, कारण राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी थोडं काम करत होतो आणि राजकारणाच्या पलीकडे काम करत असताना मी फक्त सामाजिक हितच लोकांचं जपलं। लोकांचे गटर नाले असतील, त्यांचे व्यक्तिगत प्रश्न असतील, रात्री अपरात्री पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल असेल, त्यांना लागणारे जे औषध उपचार आहे याच्यावरती मी धावलो। म्हणजे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत, कोविडच्या काळामध्ये मी इतकं चांगलं काम केलं लोकांमध्ये, अक्षरशः इथला आमदार नगरसेवक यांच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने मी काम केलं। परंतु ठीक आहे, हरकत नाही आहे। राजकीय वाटचाल भविष्यातली काय होईल ह्याचं मी आज तुम्हाला जरी नाही सांगू शकलो तरी भविष्यामध्ये मी सामाजिक काम करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये लोकांसाठी कायमस्वरूपी उपलब्ध राहील आणि पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या निमित्ताने मी माझ्या स्वतःच्या मनाशी खूणगाठ बांधतो की मी
हा सामाजिक क्षेत्राशी बांधिलकी आहे. माझी सामाजिक बांधिलकी ही जनतेशी आहे, कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही आहे. भविष्यामध्ये काय होईल हे मी सांगू शकत नाही, परंतु भविष्यात समाजासाठी हा मिलिंद कडलाग कायमस्वरूपी तुमच्या सेवेसाठी उपलब्ध राहील. माझं ऑफिस कायमस्वरूपी तुमच्यासाठी असेल. येणाऱ्या काळामध्ये मी आणखीन जोमाने काम करेल, हेच या नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी जनतेला सांगू इच्छितो. धन्यवाद. साहेब, काल माझ्या मीडियाचे काय बांधव आले होते मागे, गटर पिटर वॉटर जसं नगरसेवक असतात, काहीच काम झालेलं नाही. कमीत कमी 8 ते 10 लोकांचे मी इंटरव्ह्यू केला. सगळ्यांनी आरोप केला आहे की जो माजी नगरसेवक होता अख्तर कुरैशी, त्यांनी काहीच नगरसेवकचं काम केलेलं नाहीये. जर परत आला तर आम्ही त्याचा विरोध करणार. जस्ट तुमच्या मागे. साहेब, तुमचा मी कालचा जो केलेला जो तुम्ही व्हिडिओ आहे तो मी चांगला पाहिला, एकदम व्यवस्थितपणे पाहिला. तुमचे व्हिडिओ आणि खूप चांगल्या पद्धतीचे तुमचे लोकांसाठीचे आवाज उचलण्याचे मुद्दे असतात. त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचा आणि व्यक्तिशः तुमचं एक आभार व्यक्त करतो. ही वस्तुस्थिती आहे की कसं आहे माहिती आहे का, की रोडच्या ह्या साईडला म्हणजे जसं की लिंबुनी बाग झालं, गायकवाड नगर झालं, त्याच्यानंतर पुढे भीमवाडी झालं, हा जो रोडच्या शिवाजीनगरचा जो काही हायवे आहे त्या हायवेच्या ह्या साईडला जे आहे या ठिकाणी आमदार झाला किंवा येणारा नगरसेवक आहे यांनी कधीच कोणत्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम केलेलं या ठिकाणी दिसून येणार नाही तुम्हाला. त्याच्या पलीकडे तुम्ही शिवाजीनगरच्या त्या भागामध्ये जाऊन बघा, त्या ठिकाणी इतकं प्रचंड प्रमाणामध्ये काय वाटतंय की कुठे ना कुठे दुर्लक्षित केलं जातं या विभागाला, म्हणजे समाजकारण किंवा जातीय द्वेष असेल काहीतरी. बघा, जातीय काय आहे ते त्यांच्या मनामध्ये मी सांगू शकत नाहीये, परंतु त्यांची जे काही वर्तन आहे त्याच्यातून तर हेच दिसून येत आहे. येणारी जी महानगरपालिका आहे याच्यामधून तर त्यांना तेच दिसून येतं की त्यांच्यामध्ये काहीतरी या भागातील लोकांसाठी एक द्वेष आहेच, परंतु तो आहे की नाही हे त्यांच्या मनाला त्यांना माहिती असावं. परंतु काम जर तुम्ही पाहिलं तर काम या ठिकाणी खरोखर झालेलं नाही आहे. या ठिकाणी गायकवाड नगरचा प्रचंड मोठा नाला आहे, त्याचं बघा तुम्ही परिस्थिती काय आहे. नाल्यामध्ये बरं झालं नाल्याचे बोलले, नाल्यामध्ये बघितलं पाईपलाईन असं गेलेलं आहे, ते पण प्लास्टिकचे. पिण्याचे पाणी लोकांची खूप मोठी समस्या आहे साहेब. त्या पाणीमध्ये किडे बघितले. अक्षरशः बरोबर बोलताय तुम्ही. या ठिकाणी मी आहे ना गेले 5 वर्ष दरवर्षी त्या नाल्यामध्ये उतरून मी लोकांसाठी काम केलेलं आहे. माझे व्हिडिओ आहेत सोशल मीडियावरती. बघा, या ठिकाणी कोणताच नगरसेवक किंवा आमदार वगैरे जो आहे तो एकदा निवडून गेला ना पुन्हा येत नाही. ते येतात, सेलिब्रिटी सारखे येतात, हातबीत दाखवतात, येऊन जातात, कधीतरी काही फंक्शन असेल तर येतात. परंतु आमचं जे ऑफिस आहे या ऑफिसमध्ये सातत्याने दिवस रात्र आम्ही लोकांसाठी होतो, भविष्यातही राहणार आहे. आता येणारा नगरसेवक काय आहे काय नाहीये या पूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मिलिंद कडलाग तर नाहीये किंवा माझ्या परिवारातला कोणी नाहीये, त्यामुळे मी त्यांना जास्त काही आश्वासन देऊ शकत नाही या ठिकाणी की मी असं करेल तसं करेल. परंतु येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक कोणीही असू द्या, मी जनतेसाठी उपलब्ध राहील. पहिला होतो, आज आहे आणि भविष्यातही राहील, हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो. शेवटचा प्रश्न आहे, नगरपालिकाचे चुनाव आता 8-10 दिवसात राहिलेले, म्हणजे 15 तारखेला आहे. जनतेला काय आवाहन करणार आहे की चांगला आणि योग्य उमेदवार जो आहे ते निवडून द्यावं? बघा, या ठिकाणी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनच लोकांना आवाहन करेल की महानगरपालिकेचं निवडणूक जी आहे ही ग्राउंड लेवलची निवडणूक आहे. या ठिकाणी उमेदवार हा 24/7 तुमच्यासाठी अवेलेबल पाहिजे. म्हणजे 24 तास जो आहे, जो माणूस तुम्हाला अवेलेबल होईल, तुमच्या सेवेसाठी उपलब्ध राहील, अशाच माणसाच्या सोबत राहावा. जे स्थानिक निवडणूक आहे ही काही खूप मोठी निवडणूक आहे अशातला भाग नाही आहे. हा तुमच्यातला आमच्यातला नगरसेवक त्या ठिकाणी निवडून गेला पाहिजे, ज्याने खरोखर काम केलेलं असलं पाहिजे, ज्याला खरोखर अभ्यास असला पाहिजे, जो आपल्या समस्याचा आवाज उचलू शकतो, जो भांडू शकतो, जो त्या प्रकारच्या निधी आणू शकतो आणि आपल्या एरियाचा विकास करू शकतो, अशाच उमेदवाराच्या मागे राहावा. कोणत्याही जे काही गल्लीबोळामध्ये आता फिरतील दलाल लोक, काही वोटिंग माझ्याकडे इतकी आहे, माझ्याकडे तितकी आहे, मी एवढी वोटिंग फिरवेल, मी तेवढी वोटिंग फिरवेल, असे जे सांगणारे जे दलाल आहेत ना, यांच्यापासून विभागातल्या जनतेने सावध राहिलं पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतांचा अधिकार दिलेला आहे. हे मत विकण्यासाठी नाही आहे, तर आपला हा अधिकार आहे आणि हा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला मतदान करावंच लागेल. बाहेर निघून करावं लागेल, चांगल्या उमेदवाराला करावं लागेल, आपल्यासाठी करावं लागेल, आपल्या विकासासाठी करावं लागेल, आपल्या भविष्यासाठी करावं लागेल, आपल्या विभागाच्या डेव्हलपमेंटसाठी करावं लागेल. आणि हे जर नाही केलं तर पुढचा 5 वर्ष जे आहे
ते तुम्हाला पुन्हा माझ्या इंटरव्ह्यूमध्ये हेच सगळं ऐकायला लागेल, तुम्हालाही हेच सांगावं लागेल की हे काम झालं नाही, ते काम झालं नाही. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तमाम विभागातील जनतेला आवाहन करतो की मतदानासाठी बाहेर या. हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क बजावताना चाणक्य पद्धतीने बजावा, चांगल्या उमेदवाराला निवडून द्या. हीच या ठिकाणी नवीन वर्षाच्या निमित्ताने मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो.